आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणे वडे असतात त्याची मी प्रोसिजर सांगते। हे मी रात्रभर साबुदाणे भिजत टाकलेले होते। थोडंसं पाणी वरती साबुदाण्याच्या वरती पाणी येईल एवढे मी ठेवल्यामुळे आता एक एक दाणा मोकळा झालेला आहे। आपल्याला असाच हवा आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2 वाटीसाठी मी 4 बटाटे मोठे बटाटे उकडून खिसून घेतलेत आणि दुसरं म्हणजे खोबरं आणि जिऱ्याचं सरसरीत वाटण करून घेतलं आहे। आणि आज आपण 2 प्रकारे साबुदाणे वडे करणार आहे। एक तर हिरव्या मिरचीचे आणि मिरची पूडचे। तर त्यामुळे थोडीशी 7-8 हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि मिरची पावडर आणि मीठ आणि हे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे। आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे आणि त्याचे छान वडे करून घ्यायचे। आता इथे हे लाल मिरचीचे आणि हिरव्या मिरचीचे असे वेगळे वेगळे मी वडे करून घेतलेले आहेत। ते आता आपण तळायच्या वेळी पण एक काळजी घ्यायची की ही हिरव्या मिरचीचे पहिल्यांदा आपण तळून घ्यायचे, कारण जर लाल मिरची पुढची आधी आपण तळून घेतले तर तेल पूर्ण सगळं लाल लाल होऊन जाईल। तर त्यासाठी पहिल्यांदा हिरव्या मिरचीचे पहिल्यांदा तळून घ्यायचे। आणि तळताना सुद्धा गॅस सुरुवातीला मोठा असला पाहिजे आणि आपण साबुदाणे वडे त्याच्यामध्ये सोडल्यानंतर मग आपण लगेच गॅस बारीक करायचा, कारण आतून पण शिजलं पाहिजे। तर आता आपण तळून घेऊया। हे आता मी 4 वडे सोडलेले आहेत। कसे छान फुगलेत बघा। असा गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतून पण शिजतील। तीन ते 4 मिनटं लागतील। आता बघा हे झालेले आहेत आणि हे तुम्ही दह्याच्या चटणीबरोबर देऊ शकता। एकदम क्रंची साबुदाणे वडे रेडी आहेत। थँक यू।